हाय हॅलो सगळे कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. चला नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मी प्रिया. इथे बघा तुमच्यासाठी छान असं युनिक बाही डिझाईन मी घेऊन आलेलं आहे. तर इथं बघा मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. इथे बघा बाही उंची आहे 4 इंच एवढं मेजरमेंट आहे. 30 साईज चेस्टची ही बघा बाही कटिंग आहे, कटिंग केलेली आहे. तर चला तुम्हाला मी युनिक छान असं साधं सिंपल डिझाईन दाखवणार. त्यासाठी बघा एका एक बाही ठेवून घेतलेली आहे, घडी टाकून घेतलेली आहे. घडी टाकून मग बघा आपल्याला इथं उंची टाकायची आहे. म्हणजे आपल्याला खालच्या साईडने टाकताना उंची टाकायची. बाही उंची तुम्हाला दाखवते का इथं 4.5ची बाही उंची, 4ची बाही उंची आहे. अर्धा इंच बाही जोडण्यासाठी, पाव इंच खालच्या साईडनं आतल्या साईडला अस्तरची बाही असल्यामुळे पलटी करण्यासाठी एवढं घेतलेलं आहे. तर बघायचं आता खालच्या साईडनं बंद बाजूकडं 1 इंच घ्या किंवा बंद बाजून किंवा ह्या साईडनं 1 इंच घ्यायचं. म्हणजे बरं ओपन केली बाजू की 2 इंचाची होणार आहे आपली. आता आपण डबल घडी टाकलेली. रुंदी घेतलेली 1 इंच आणि उंची बघण्याची उंची घेतलेली आहे 3-3.5 इंच. जेवढं तुम्हाला छोटी त्रिकोण डिझाईन पाहिजे तर खाली घ्या किंवा मोठी पाहिजे. आता मी बघ 3.5 इंचाची घेतले, तुम्ही 3ची म्हणले तर घेतले तर चालेल. इथं बघा असे त्रिकोणमध्ये बघा आकार देऊन घ्यायचा. हा आकार देऊन घेतलेला आहे मी. छोटाच मिडियम आकार दिलेला आहे. तुम्ही मोठ्या साईजमध्ये दिला तर चालेल किंवा अजून छोटा दिला तर चालेल नॉर्मल. आणि ती कटिंग करून घेऊया. हो का, कटिंग करून घेतलेलं आहे बघा. आता ओपन करून तुम्हाला दाखवते. आपण सिंगल बरोबर माप टाकले पण बघा ओपन केल्यामुळे बघा बरोबर आपलं मोठी डिझाईन छान अशी झालेली आहे. आता बघा आपण अस्तर कटिंग करून घेतलं तर ब्लाऊजवर बघा व्यवस्थित ब्लाऊजवर ठेवून आपण स्टिच करणार आहोत. त्यामुळे स्टेप बाय स्टेप सांगणार. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर पण बघा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. आणि जरी चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा मी इथं बघा एवढी बॉर्डरवाली अशी मी घेतलेली आहे कपडा. तर तेवढ्यात माझी बाही बसते. आणि राहिलेलं बघा साईडला डिझाईनची आहे तिथं आपण मधल्या साईडला पट्टी करणार तर डिझाईनसाठी. बघा पहिल्यांदा मेन फॅब्रिक म्हणजे आपण ब्लाऊज सरळ ठेवून घेतलेला. ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि बघा आपली बाही ठेवायची. आपण जी बाही कटिंग करून घेते ते बघा मुंड्याचा आकार का तुम्हाला इथं सांगते चॉकने टिक केले ती एका साईडला ठेवायचा. हा एका साईडला ठेवायचा जेणेकरून समोरासमोर आलं पाहिजे. म्हणजे बरोबर बाही स्टिच केली का नाही आपला मुंड्याचा आकार समोरासमोर येणार आहे. हा बघा हा एका साईडला आणि हा एका साईडला बरोबर आलेला आहे. व्यवस्थित एक मांडून घ्यायचं. अशी ट्रिक केली का नाही की बरोबर आपलं झटपट छान असं बघा आपलं बाही तयार होते. आणि मुंडा पण एका साईडला जात नाही. व्यवस्थित सरळ ठेवायचं बघा. अस्तरवरून आपण स्टिच करायला घेणार. व्यवस्थित दोन्ही एकत्र धरायचं आणि जरी वाटते इकडे तिकडे सरते तुम्ही टाचणी लावून घेतली तरी चालेल. आणि नॉर्मल व्यवस्थित आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतले तेवढं आपलं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित जसा आहे आकार त्याच्यावर स्टिच करायचं. हे काम मी सांगते. बाहीचा बरेच वेळ एका साईडला मुंड्याचा आकार त्यामुळे बाही समोरासमोर व्यवस्थित मुंड्याचा आकार ठेवून घ्यायचा. तिथे टाचणी लावून घ्यायची आणि स्टिच करायची. हे बाही स्टिच केली की दुसरी बाही स्टिच करायची. ह्यामुळे काय होतं मुंड्याचा आकार पण एकीकडे जात नाही आणि बाही पण व्यवस्थित छान असं स्टिच केली जाते. बघा त्या बाहीला पण शिलाई करून घेतली तशी ह्या बाहीला पण आपण व्यवस्थित छान असं शिलाई करून घ्यायचं. जिथं कोणी त्रिकोण असेल तिथे व्यवस्थित शिलाई करून घ्या त्याच्यावरून जेणेकरून व्यवस्थित आलं पाहिजे. एकदम सोपं आहे बरं का. युनिक छान साधे सिंपल तुम्ही सिल्क ब्लाऊजवर करा किंवा कॉटन ब्लाऊजवर करा. तुम्ही कसे पाहिजे अशी डिझाईन करू शकता. हे बघा व्यवस्थित बघा शिलाई करून घेतलेली आहे बघा. दोन्ही ह्याला आपण शिलाई करून घेतलेली आहे. तर आता काय करायचं हे बघा बरोबर ह्या साईडला एक मुंड्याचा ह्या साईडला आकार आलेला आहे. आता मध्ये बघा जो आपण ब्लाऊज होता ते कट करून घेऊया. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. जिथं कोण असेल तिथं जरा कट देऊन घ्यायचा. नॉर्मल कट द्यायचा म्हणजे आपलं कोणी वगैरे बाहेर निघते. व्यवस्थित कट देऊन झालं की मग आतल्या साईडला आपण पलटी करणार आहोत. पलटी करणार आहोत ते पण तुम्हाला सांगते कसं स्टेप बाय स्टेप. तर का ह्याचं पण व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया. मधला पार्ट जेवढा आहे ब्लाऊजचा तेवढा व्यवस्थित आपण असं कटिंग करून घेऊया एकसारखा. बघा हे आपण कटिंग करून घेतलेलं आहे. हे कटिंग करून झालं की मग पुढे तुम्हाला सांगते. व्यवस्थित बघा कटिंग करून घेतलेलं आहे. आता पूर्ण आपण शिलाई करून घेतलेलं आहे. तर बघा बरोबर आतल्या साईडला आपण सारणार आहोत. हे व्यवस्थित बघा आतल्या साईडला सारायचं आणि जिथे कोणी असेल तिथे व्यवस्थित असं काढून घ्यायचं. दोन्ही साईडनं पण ह्या साईडने पण आणि ह्या साईडने बरोबर खालच्या त्रिकोण कोण तयार झाले आहेत तिथनं व्यवस्थित असं काढून घ्यायचं. आणि आपण व्यवस्थित शिलाई करून घेऊया. शिलाई करून पूर्ण व्यवस्थित जो मेन फॅब्रिक आहे आपलं ब्लाऊजचं त्याला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं. एकसारखं जोडून घ्यायचं. जसं हे जोडलं तसं दुसऱ्या ब्लाऊजला व्यवस्थित जोडून घ्यायचं. तुम्ही इथं लेसचा वापर केला तरी चालेल. लेस नको असेल तरी काही हरकत नाही. व्यवस्थित बघा शिलाई करून घ्यायची. फक्त जो आपण अस्तर घेतले आहे तो बरोबर आतल्या साईडला पूर्ण घालवायचा नको. असं त्रिकोण आहे ना त्याच्यानं व्यवस्थित छान असं शिलाई करून घ्यायची. आणि जरी पूर्ण तुम्ही असं ते बघा ग्रीनवालं ते येलोवालं दिसते अशी डिझाईनना पूर्ण
त्रिकोणाला लावली तरी चालण्यासारख्या त्रिकोण करून म्हटलं तरी लावता येते. तशी पण लावा जवळ नॉटची नसेल. आणि जरी वरच्या साईडला तुम्हाला कोण्यावर मी दाखवणार आहे त्रिकोण तसा नसेल तर मी पूर्ण तेवढ्या त्रिकोणाला तुम्ही नॉटची केली तर चालेल किंवा पट्टी तयार करून मी दाखवणार आहे किंवा तुम्ही नॉट लावली तरी चालेल. तसं पण छान असं करता येतं. बघा व्यवस्थित जरा वेळ लागला तर चालेल पण फिनिशिंग वगैरे एकसारखं आलं पाहिजे जेणेकरून कुठे गुढी वगैरे येऊ नये. त्यामुळे व्यवस्थित असं काने कोपरे असतील तिथे व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायचं एकसारखं. व्यवस्थित दाब उचलून घ्यायचं. जिथे कोणी असेल तिथे दाब उचलायला लागतो तिथे उचलून घ्यायचं. बघा एकदम छान असं युनिक मी ब्लाऊजची तुम्हाला डिझाईन सांगत असते किंवा फ्रंट पार्टला प्रिन्स ब्लाऊज कटिंग स्टिच वगैरे कसं करायचं सगळं डिटेल माहिती सांगत असते. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. व्यवस्थित आपण जोडून घेतलेलं आहे अस्तरला ब्लाऊज. आणि बघा इथे एक डिझाईन केलेली आहे बाहीची तुम्हाला दाखवते. तसेच आपण दुसऱ्या ब्लाऊजला डिझाईन करणार तर तुम्हाला सांगते चला. तर बघा व्यवस्थित आपण ब्लाऊजला अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा साईडचं कट करून दिलेलं आहे. इथं बघा आपण एक पट्टी घेतलेली आहे आयताकारची अशी पट्टी घेतलेली आहे. 1 इंचाची पट्टी घेतली तर चालेल. रुंदीला 1 इंचाची आणि 2-2.5 इंचाची रुंदीला घ्यायची आणि उंचीला पण. का म्हणजे हे बघा आपण इथं पट्टी तयार करणार किंवा तुम्ही नॉट टाईप केलं तर चालेल. बघा ह्या साईडने एक फोल्ड करायचं, ह्या साईडने एक फोल्ड करायचं, मध्ये फोल्ड करायचं म्हणजे जेणेकरून शिलाई सगळी आत जाते. आता बघा इथं तुम्हाला जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी पट्टी करू शकता. तुम्ही छोटी पाहिजे छोटी पट्टी करा किंवा मोठी पट्टी केलं तरी चालेल. हो का व्यवस्थित अशी पट्टी करून घ्यायची. मग लावायचं कसं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुम्ही जसं मी त्या त्रिकोणाला दाखवलं तसं त्रिकोणाला पूर्ण जरी तुम्ही ती पट्टीची डिझाईन केली तर चालेल किंवा नॉट टाईप केलं चालेल. मी नॉट पण कशी काढायची शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही ती माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. आता बघा हे 2 आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे. बघा हे अशी केलेली तसे करायचं. हे जर मेजरमेंट बघून येतं बरोबर जास्त पण त्रिकोण असं लांब जाऊन द्यायचं नाही. बरोबर आहे असं ठेवायचं आणि जेवढं आपण ती पट्टी एका बाहीसाठी लावली ना तेवढं बरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे का बरोबर. तेवढं ज्या बाहीला घेतलं तर ह्या बाहीला घ्यायचं नका लावायला घ्यायचं बरोबर. हो का व्यवस्थित त्याच्या खाली अशी पट्टी घालायची खालच्या त्रिकोणावर बरोबर व्यवस्थित. पहिल्यांदा खाली व्यवस्थित असं दोन्ही पट्ट्या लावून घ्यायचे. मग वरच्या साईडला त्रिकोण लावणार आहोत. फक्त जेवढं मेजरमेंट घेतलं तेवढंच घ्यायचं. जास्त पण त्रिकोण असा लांब होऊन द्यायचं ना अंतर त्याच्या बरोबर राहिलं पाहिजे. आणि लॉक करून घ्यायचं. लॉक करून झालं का बघा ह्या साईडला पण बरोबर जेवढं अंतर आहे तेवढं असं नॉट ठेवून घ्यायची किंवा नसेल तर तुम्ही अंतर चेक करून घेतलं जाईल कारण जेणेकरून बरोबर व्यवस्थित आपलं आलं पाहिजे. हे बरोबर आहे. वाटलं तर थोडंसं असं बघा ब्लाऊज आतल्या साईडला सरकवून घ्यायचा. नॉट एक्स्ट्रा झाली तरी काय हरकत आपण साईडचं कटिंग करून देणार आहोत. व्यवस्थित बघा एकसारखं आपण लावून घेणार. फक्त शिलाई लॉक करून घ्यायची. आता बघा हा आकार दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला लेस हवा असलेच लेस लावली तर चालेल. आता बघा येलो कलरची तुम्हाला नसेल तर तुम्ही साडी ग्रीन कॉम्बिनेशन आहे तशी पण लावली तरी चालेल नाजूकशी. आता बघा एक पट्टी लावून घेतली तशी दुसरी लावायची. दुसरी पण लावताना बरोबर थोड्या अंतरामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आणि त्याच्या साईडला वरच्या साईडला लावायची. जसं ज्या बाहीला आपण लावली ना तशी ह्या बाहीला लावून घ्यायची जेणेकरून बरोबर आली पाहिजे आणि व्यवस्थित अशी. आणि जर तुम्हाला पूर्ण तेवढ्या त्रिकोणासाठी लावायचं असेल अशी लावली तरी चालेल किंवा तुम्ही वरच्याला जसं मी सांगितलं तसं त्रिकोणचं लावलं तरी चालेल. फक्त शिलाई लॉक करून व्यवस्थित घ्यायचं आणि एकदम युनिक छान असं साधं सिंपल सिल्क ब्लाऊज आहे त्याची छान अशी डिझाईन होणार आहे बरं का. मी पहिल्या पण सिल्क ब्लाऊजचं पुढच्या साईडनं नॉड बॅक पार्टला हुकाचं पण सांगितलेलं. आता बघा व्यवस्थित धाग्यावर कट करून घ्यायचे. बघा एक्स्ट्रा साईडचं थोडीशी नॉड असेल जास्त पण काटाव कट करायला थोडीशी ठेवायची. कटिंग करून घ्यायचं. हे बघा बरोबर त्रिकोण आलेला आहे. आता बघा एक चौकोन घेतलेला आहे मोठा. चौकोनचे एक घडी करून अजून एक घरून त्रिकोण घ्यायचं आणि त्याच्यावर शिलाई करून घ्यायची. चौकोन व्यवस्थित त्रिकोणावर बघा शिलाई करून घेतलेली आहे. आणि शिलाई करून झाली की बघा खालच्या साईडला बरोबर जो वरचा त्रिकोणाचा आहे ना त्याच्यावर का बरोबर अशी ठेवून घ्यायची. जरी तुम्हाला वाटते अजून खाली त्रिकोण मोठा यावं असेल तर मोठ्या साईजमध्ये घेतलं तरी चालेल. तुम्ही 4x4 5x5चा घेतलं तरी चालेल. घेताना चौकोन बरोबर घ्यायचा. बघा हे बरोबर त्रिकोण असं ठेवलेलं आहे आणि तिथनं व्यवस्थित लॉक करायचं आणि तेवढ्याच बरोबर त्रिकोणात हे लावून घ्यायचं. एकदम छान असं युनिक साधं सिंपल मस्तपैकी छान अशी बघा बाही डिझाईन होणार आहे. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजसाठी छान अशी करू शकता ड्रेससाठी करू शकता म्हणलं तरी. फक्त शिलाई लॉक करून घ्यायची आणि साईडनं तुम्हाला जसं सांगितलं तसं लेस लावली तरी चालेल. बघा धाग्यावर असतील ते कटिंग करून घ्यायचे. एक्स्ट्रा कपडा साईडचा कटिंग करून द्यायचा. बघा तर ही डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा आणि जरी अजून चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बघा किती मस्त छान असं युनिक साधं सिंपल छान अशी ब्लाऊज बाही डिझाईन झालेली आहे का नाही. तर बघा एकदम छान असं युनिक मस्त साधं सिंपल एकदम ट्रेडिशनल छान अशी बाही डिझाईन झालेली आहे.
तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, धन्यवाद.